Good morning, students. Today, we are going to learn our first poem, The Cherry Tree, written by Ruskin Bond. This is from our section 2, page number 65. Just open page number 65 and we will begin our poem. But before beginning our poem, or before learning the poem, we should go through the icebreakers that will certainly lead us to the poem. What the poem is having the central idea, we will get from the these icebreaker activities. First activity is that trees are revered because झाडे आवडतात आपल्याला. का आवडतात? What are the reasons behind we like the trees very much? They have given us one point over there, that is they give us joy. झाडे आपल्याला आनंद देतात असं एक त्यांनी सांगितलेलं आहे. Now we can say trees provide human with many needs such as shelter, food to eat, ऑक्सिजन असेल, अन्न पदार्थ असतील किंवा शेल्टर असेल. दिस कॅन बी प्रोव्हाइडेड बाय द ट्रीज. नेक्स्ट वन वी कॅन से दे कीप द बॅलन्स ऑफ एन्व्हायरमेंट. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट द ट्रीज कीप द बॅलन्स ऑफ एन्व्हायरमेंट. पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम हे झाडं त्या ठिकाणी करत असतात. त्यानंतर देन वी शुड रिस्पेक्ट ट्रीज फॉर द ह्यूज ॲडव्हान्टेज दॅट वी गेट फ्रॉम द ट्रीज ॲज अ नॅचरल प्रॉडक्ट्स. दे प्रोव्हाइड अस नॅचरल प्रॉडक्ट्स ॲज वेल ॲज दे प्रिव्हेंट सॉईल इरॉयझन अँड लँडस्लाईड. ते त्या ठिकाणी जे जमिनीची धूप म्हणतो ना आपण, ते थांबवण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात, किंवा भूस्खलन त्या ठिकाणी जे होतं ते थांबवण्याचं, लँडस्लाईड जे आहेत ते थांबवण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात. अशा पद्धतीने ट्रीज आर इवन द ट्रीज आर हॅव्हिंग द मेडिसिनल यूज. औषधासाठी सुद्धा आपण बऱ्याचदा त्याचा यूज करत असतो. दॅट मीन्स द ट्रीज आर हॅव्हिंग मेनी युजेस फॉर अस. अनेक उपयोग आपल्याला झाडाचे त्या ठिकाणी निश्चितपणे पाहावयास मिळतात. इन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दे हॅव गिवन 2 columns फॉर अस, कॉलम ए अँड कॉलम बी. व्हॉट दोज कॉलम्स कंटेन्स. 2 कॉलम दिलेले आहेत पहा त्या ठिकाणी. एक आहे कॉलम ए आणि दुसरा आहे कॉलम बी. इन कॉलम ए इट शोज युअर इन्व्हॉल्वमेंट इन ग्रोविंग अ ट्री ॲज वेल ॲज द स्टेजेस इन द लाईफ ऑफ अ ट्री. पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावताना तुमची काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे, तुम्ही काय काय केलं झाड लावत असताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, ती इन्व्हॉल्वमेंट. आणि दुसरं व्हेरियस स्टेजेस ऑफ ग्रोविंग ट्री. झाड वाढत असताना वेगवेगळे त्याचे जे स्टेजेस आहेत ते या ठिकाणी काय करण्यात आलेले आहेत, मेन्शन करण्यात आलेले आहेत. आता येथे वी हॅव टू जस्ट मॅच दोज. इन द सेकंड बी कॉलम इट शोज दॅट फिलिंग युअर एक्सपिरियन्स ॲट ऑल द स्टेजेस. आता हे ज्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, व्हॉट एक्सपिरियन्स यू आर हॅव्हिंग, तुम्हाला कोणकोणते अनुभव येत आहेत ते तुम्हाला काय करायचे आहे, ते मॅच करायचे आहेत त्या स्टेजेससोबत. झाडांच्या ज्या व्हेरियस स्टेजेस त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत कॉलम एमध्ये, तर कॉलम बीमध्ये युअर ओन एक्सपिरियन्स इन ईच स्टेज यू हॅव टू जस्ट मॅच दॅट. तर तुम्हाला ते मॅच करायचे आहेत. आता पहा फर्स्ट आहे, मी आता डायरेक्ट काय करतो की मॅच करून देतो. ओके. यू प्लांटेड अ सॅपलिंग. तुम्ही सुरुवातीला काय केलं, बी लावलं, त्या ठिकाणी एक रोपटं लावलं. बी म्हणण्यापेक्षा सॅपलिंग म्हणजे रोप. तर ते रोप लावल्यानंतर त्याचा अर्थ व्हॉट आर युअर एक्सपिरियन्स, यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. एक छानशी अशी सुरुवात तुम्ही त्या ठिकाणी काय केलेली आहे, नम्र अशी सुरुवात तुमची त्या ठिकाणी आहे. हंबल बिगिनिंग इज देअर. देन यू वॉटर्ड द प्लांट. नेक्स्ट स्टेज इज दॅट यू वॉटर्ड द प्लांट. त्या झाडाला तुम्ही पाणी दिलं. व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स अबाउट दॅट, त्याच्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे. यू केअर्ड फॉर इट. याचा अर्थ तुम्ही त्या झाडाची काय केली आहे, त्या ठिकाणी काळजी घेण्याचा प्रयत्न तुमचा त्या ठिकाणी आहे. यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. आपण म्हणतो झाडाला पालवी फुटणे. फर्स्ट टाईम शूट पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पालवी पाहिल्यानंतर व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स, द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू.
while seeing that shoot you have an excitement, that experience you have got. तर तो अनुभव तुम्हाला प्राप्त झालेला आहे की एक नवीन उत्साह, एक नवीन पालवी पाहिल्यानंतरचा जो उल्हास तुमच्या मनामध्ये जागृत झाला आहे तो त्या ठिकाणी दिसतो आहे. देन यू फेन्स द प्लांट. फेन्स करणे म्हणजे काय, त्या ठिकाणी आपण संरक्षण, कुंपण वगैरे आखणं म्हणतो ना आपण तसं. तर मग तुम्ही त्या झाडाला कुंपण वगैरे घातलं, फेन्स तयार केली, तर त्या ठिकाणी त्याच्या मागचा तुमचा उद्देश काय, युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. त्यात तुमचा हेतू काय होता, टू प्रोटेक्ट दॅट प्लांट. ते जे झाड आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं, प्रोटेक्ट करायचं होतं. द प्लांट ग्रॅज्युअली सॉ अ लश ग्रीन लिव्स ग्रोन ऑन इट. हळूहळू अशा हिरवे असे पानं त्या झाडाला त्या ठिकाणी यायला लागल्यानंतर व्हॉट इट शोज द कलर सिम्बॉलायझिंग द लाईफ. कलर ऑलवेज सिम्बॉलायझेस द लाईफ. रंग हा नेहमी आयुष्याचा प्रतीक आहे, तो आपल्याला या ठिकाणी काय करतो आहे, दिसून येत आहे. गेव यू अ फिलिंग ऑफ होप अँड दॅट सिम्बॉलायझम अँड दॅट होप दॅट कलर ऑलवेज शोज द फिलिंग ऑफ होप. आणि एक जी आशादायक असं एक भावना आपल्या मनामध्ये क्रिएट होते त्या रंगांमधून, ती आपल्याला इथे निश्चितपणे दिसते आहे. देन नेक्स्ट वन इज इन द ए कॉलम, द ट्री हॅड बर्ड्स टू. त्या झाडांना कळ्या आल्या, बर्ड्स म्हणजे कळ्या, छोट्या छोट्या कळ्या. देन गेव यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. दॅट बर्ड शोज द प्रॉमिसिंग फ्युचर ऑफ दॅट ट्री. त्या झाडाचं येणारं जे उज्ज्वल भवितव्य आहे किंवा भविष्य आहे ते तुम्हाला त्या बर्ड्समधून, त्या काळ्यामधून आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे. अँड द लास्ट वन इज बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन अ ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लॅडन विथ फ्लॉवर्स. आणि फल आणि फुलांनी लादलेले असे त्या झाडांवरती पक्षी यायला लागले. आता त्याचा अनुभव काय असू शकेल मग, यू वर हॅपी वेन यू सॉ the various birds are arriving at your tree, the tree you have planted, and you are quite happy and satisfied. तुम्ही लावलेल्या झाडावरती अशी फळं, फुलं, पक्षी आल्यानंतर नॅचरली यू विल बिकम सॅटिस्फाईड अँड हॅपी. तुम्ही समाधानी होणार आहात, आनंदी होणार आहात. त्याचं कारण काय आहे, बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड व्हॉट यू हॅड ऑफन हर्ड. तुम्हाला एक प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे की तुम्ही जे एक नेहमी गोष्ट आपल्या आयुष्यात ऐकत आलेले आहात. what that beginning can a small beginning can lead to a great achievement. छोट्या छोट्या जरी आपण साधी सुरुवात केली तर त्याचा शेवट एका चांगल्या महान कार्यामध्ये होऊ शकतो. याचा एक अनुभव आहे. यू हॅव जस्ट बिगेन विथ अ स्मॉल सॅपलिंग. एक छोटंसं रोप लावलं आहे आणि त्याचं आज काय झालेलं आहे, इट हॅज ग्रोन इन अ ट्री. तर ते एका झाडामध्ये रूपांतर झालं आहे आणि त्या झाडाचा उपयोग आज पक्षी करतायत. तर अशा पद्धतीने मग एक दॅट इज अ सॉर्ट ऑफ ग्रेट अचिव्हमेंट. एक चांगल्या प्रकारची ती अचिव्हमेंट आहे असं आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो. ठीक आहे. नाऊ वी विल हॅव द इंट्रोडक्शन ऑफ ऑथर. रस्किन बॉन्ड, बॉर्न इन कसौली, हिमाचल प्रदेश. इंडियन रायटर आहे. हिमाचल प्रदेशमधल्या कसौलीमध्ये त्यांचा जन्म झाला आहे इन 1934. Ruskin Bond has written hundreds of short stories. Here I want to just told you that Ruskin Bond is normally associated with short stories. His short stories are quite famous. आता हे जे रस्किन बॉन्ड आहेत ना, ते नॅचरली नॉर्मली असोसिएशन त्यांचं कशासोबत आहे तर जास्त करून शॉर्ट स्टोरीज, छान छान अशा शॉर्ट स्टोरीज त्यांनी राईट केलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आणि जास्तीत जास्त ही इज फेमस इन चिल्ड्रन, मुलांमध्ये फार फेमस आहे ते. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ, त्यांची पहिली नॉवेल आहे द रूम ऑन द रूफ, रिटन व्हेन ही वॉज 17. 17 वर्षाच्या असताना त्यांची एक नॉवेल लिहिलेली आहे पहा. अँड इवन दॅट नॉवेल हॅज गॉट द प्राईज ऑल्सो. ही हॅज ऑल्सो पब्लिश 2 व्हॉल्युम्स ऑफ ऑटोबायोग्राफी. आत्मचरित्र लिहिलेले आहेत त्यांनी, स्वतःचं आत्मचरित्राचे 2 व्हॉल्यूम त्यांनी लिहिलेले आहेत. एक आहे सीन्स फ्रॉम रायटर्स लाईफ अँड द लॅम्प इज लिट. हे 2 कलेक्शन आहेत त्यांच्या स्वतःच्या आत्मचरित्राचे. अँड इन 1992 ही रिसिव्ड अ साहित्य अकॅडमी अवॉर्ड. आता आपलं फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. आता भारतामधील जो एक आपण म्हणतो प्रेस्टिजियस असं जो अवॉर्ड आहे इन लिटरेचर,
साहित्यातील जो प्रेस्टिजियस असा अवॉर्ड आहे साहित्य अकादमीचा त्यांना तो प्राप्त झालेला आहे 1999 साली इंग्लिश लिखाणाबद्दल. रस्किन बॉन्ड लिव्स विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन मसोरी. आता ते त्या ठिकाणी एका ॲडॉप्टेड फॅमिलीसोबत त्या ठिकाणी मसोरीमध्ये राहत होते उत्तराखंडमध्ये. नाऊ अबाउट द पोएम. त्या कवितेबद्दल त्यांनी या ठिकाणी थोडेसे इंट्रोडक्शन अशी दिलेली आहे. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स एक्स्टसी ओव्हर अ ट्री. एका चेरीच्या झाडाबद्दलचा जो कवीचा आनंद आहे तो या कवितेतून व्यक्त झालेला आहे. विच ही प्लांटेड विच टूक 8 years टू ग्रो. ते लावल्यानंतर ते झाड वाढण्याकरता जवळजवळ 8 वर्ष लागलेली होती. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. ह्या निसर्गाचं जे आश्चर्यकारक अशा गोष्टी आहेत तर ते या कवितेतून तो आपल्याला सांगतो आहे. अँड द चेरी ब्लॉसम्स आर फ्रॅजाईल अँड क्विक टू फॉल. तर सांगताय की ज्या चेरीचा जो ब्लॉसम असतो बहर, इट इज क्वाईट फ्रॅजाईल, अतिशय डेलिकेट नाजूक असतो तो त्या ठिकाणी. अँड क्विक टू फॉल, पटकन तो पडतो, खाली गळून पडतो. तर असा तो बहर असतो फुलांचा वगैरे, तो त्याने त्या ठिकाणी ते दाखवलेला आहे. द ट्री गिव्ज हिम इमेन्स जॉय. त्या झाडातून त्यांना प्रचंड असं प्रेम त्या ठिकाणी किंवा आनंद मिळालेला आहे. ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड द ब्ल्यू स्काय थ्रू द डॅपल्ड ग्रीन ट्रीज. आणि त्या डॅपल्ड ग्रीन ट्रीमधून त्यांना ते जे निळसर आकाश दिसतंय त्याच्यातून सुद्धा त्यांना एक प्रचंड सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी मिळतं आहे असं आपण म्हणू शकतो. नाऊ विल गो थ्रू द पोएम. "8 years have passed since I placed my cherry seeds in the grass." 8 वर्ष झाले. Before the 8 years, he had just planted the seed of cherry in the grass at his home. त्याच्या छोट्याशा घराजवळ त्यांनी ते एक आफ्टर इटिंग द चेरी खाऊन झाल्यानंतर त्याचं जे चेरी आपलं आता चेरीचं जर फ्रूट पाहिलं असेल तर नॉर्मली तुम्ही कँडी क्रश वगैरे जे खेळत असता त्याच्यामध्ये तुम्हाला ते त्या ठिकाणी ते चेरी वगैरे दिसतं पहा. तर तसंच फळ आहे ते. आणि एक आपलं बोरं जसं असतं तसंच त्या पद्धतीचं. तर त्या ठिकाणी ते खाऊन झाल्यानंतर त्याची जी बी आहे त्याने काय केलं, ही जस्ट प्लेस्ड, तर ती त्यांनी त्या ठिकाणी ती लावलेली आहे एक आपल्या घरात शेजारी. अँड 8 years हॅव पास्ड. 8 वर्ष झालेले असेल, 8 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे असं तो म्हणतो आहे. वाईल जस्ट प्लेसिंग दॅट सीड ही हॅड इन हिज माइंड दॅट ही मस्ट हॅव अ ट्री ऑफ हिज ओन. ही सेड, आय मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन. तो म्हणतो माझी स्वतःची एक झाड असावं असं ते झाड लावताना त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये तो एक विचार होता. म्हणून त्याने ते त्या ठिकाणी काय केलं, ही जस्ट प्लेस्ड दॅट सीड इन द ग्रास. म्हणून ते त्या ठिकाणी काय केलेलं होतं, त्यांनी लावलेलं होतं. अँड वॉटर्ड इट वन्स. ही जस्ट वॉटर्ड दॅट सीड वन्स अँड वेंट टू बेड. देन ही जस्ट वेंट टू हिज बेड. झोपायला गेला तो. दॅट अँड फॉरगॉट इट अँड क्विकली ॲज अ स्मॉल चाइल्ड ही जस्ट फॉरगॉट अबाउट इट. आणि एक लहान मूल जसं पटकन विसरून जातं तशाच पद्धतीने तोही विसरून गेलेला आहे की झाड लावलं ठीक आहे, अँड ही जस्ट वॉटर्ड इट, पाणी दिलं तेही ठीक आहे. बट वेन ही वेंट टू हिज बेड ही जस्ट क्विकली फॉरगॉटन इट. आणि पटकन तो ते विसरूनही गेलेला होता. बट चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. बट चेरी डिड नॉट स्टॉप ग्रोईंग. आता चेरीचं झाड काही वाढायचं थांबलेलं नाही आहे. जरी यांनी त्या ठिकाणी ही हॅड नॉट केअर फॉर इट, त्यांनी त्याची काळजी नाही घेतली. बट द चेरीज हॅव देअर ओन वे विदाउट एनी केअर दे स्टार्टेड टू ग्रो. चेरीचं स्वतःचं असं स्वतः ते वाढते, कोणी काळजी घेऊ अगर न घेऊ. दो नो वन केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. कोणी त्याची काळजी घेतलेली नाही. अँड नो वन इज नोन अबाउट द चेरी. तिथे चेरीचं झाड आहे किंवा तिथे ते चेरीचं रोप आहे ते वाढतंय. नो वन इज नोईंग दॅट अँड इवन नो वन केअर्ड ऑफ इट. आणि कोणीही त्याची काळजी घेतलेली नव्हती. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आणि ॲट द टाईम ऑफ समर, ॲट द एंड ऑफ द मे, समर सीझन ज्यावेळेस आला, मे त्या ठिकाणी आलेला होता, एंड ऑफ द मे, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. दॅट मीन्स a tree has arrived. There is a shoot of
द प्लांट, त्या ठिकाणी ते पालवी फुटलेली होती, म्हणून तो म्हणतोय दॅट ट्री हॅड कम टू स्टे विथ अस, म्हणजे ते झाड आमच्यासोबत राहायला त्या ठिकाणी आलेलं होतं, म्हणजे त्या ठिकाणी ते झाड वाढले असं त्याला माहिती. दॅट मीन्स दॅट ट्री हॅड ग्रोन. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. इट वॉज अ व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. इट वॉज जस्ट लाईक अ 5 months चाइल्ड. 5 महिन्याचं मूल जसं असावं तसं एक छोटंसं असं सॅपलिंग त्या ठिकाणी ते तिथे तयार झालेलं होतं. It was a very small 5 months child, lost in the tall grass running wild. It was a very small sapling, and around that sapling there was a tall running wild grass. एक असं म्हणतो वाढलेलं असं गवत त्या ठिकाणी त्याच्या अवतीभोवती होतं, प्रचंड प्रमाणात वाढलेलं त्या ठिकाणी गवत तिथे होतं, वाईल्ड असं ग्रास त्या ठिकाणी होतं. व्हॉट हॅपन देअर ड्यू टू द ग्रास. त्या ग्रासमुळं काय घडलेलं होतं त्या ठिकाणी. द गोट एट द लिव्ज. तर त्या झाडांची पानं जे आहेत तर ते जे शेळ्यांनी खाल्ली. अँड ग्रास कटर स्काईथ इज अ सॉर्ट ऑफ टूल टू कट द ग्रास. आपण विळा म्हणतो ना, एक असं साधन आहे की ज्याने आपण गवत वगैरे कापतो, त्याला स्काईथ असं म्हणतात. आता त्या स्काईथनी त्या ठिकाणी ते गवत कापण्याचा प्रयत्न झालेला आहे. गोट्स एट द लिव्ज. द ग्रास कटर स्काईथ स्प्लिट इट अपार्ट. आणि अक्षरशः ते वेगळे केले. त्या गवत कापत असताना ते झाडांची पानं त्या ठिकाणी वेगळी करण्यात आली. अँड अ मान्सून ब्लाईट स्ट्रिवल्ड. ब्लाईट द मीनिंग कॉझिंग द डॅमेज. द मान्सून इज व्हेरी सिव्हिअर. तो जो पावसाळा होता किंवा ते हवामान जे आहे त्याचं प्रचंड होतं. अँड ड्यू टू दॅट मान्सून इट इज क्वाईट श्रिवल्ड. ते अक्षरशः ट्रेम्बल केलं, थरकाप झालेलं होतं, त्याचं घाबरलेलं होतं. असं असतानासुद्धा ते त्या ठिकाणी तसंच राहिलेलं आहे. अँड टू द स्लेंडर स्टेम. स्लेंडर म्हणजे अतिशय नाजूक अशा त्याच्या ज्या फांद्या आहेत, त्या फांद्यावरती अनेक आघात झाले ह्या हवामानाचे, तरीसुद्धा ते त्या ठिकाणी राहिलेलं होतं. Now you will ask the question, what problems the cherry tree faced. We will say that the goat used to eat the leaves. There were tall grass, wild grass running over there, and even the grass cutter used to scythe. And there were a quite dangerous monsoon that just frightened the slender stems of the cherry tree. These are the factors causing problems for the cherry tree. Now next spring, as we know the spring season is the season of blossom. आपल्याला माहिती आहे की जो वसंत ऋतू असतो, तो वसंत ऋतू म्हटल्यानंतर एक प्रकारचा बहर त्या ठिकाणी येत असतो. तसंच या ठिकाणी इतक्या प्रचंड याच्यामधून सुद्धा ते झाड वाचलं आहे. अँड त्या वसंत ऋतूमध्ये काय होतं आहे. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. वसंत ऋतूमध्ये नवीन 3 पानांची पालवी त्याने त्या ठिकाणी पाहिलेली आहे. द यंग ट्री स्ट्रगल. या मागच्या वातावरणात दॅट द यंग ट्री हॅड स्ट्रगल. प्रचंड लढा त्या छोट्याशा झाडाने त्या ठिकाणी दिला आहे किंवा त्या रोपाने दिला आहे. अँड अपवर्ड थ्रस्ट इट आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट. आणि नवीन अशा त्या गोष्टींकडे त्याने आपले बाहू त्या ठिकाणी पसरवलेले आहेत. नवीन अशा हवेमध्ये किंवा नवीन अशा आल्हाददायक हवेकडे त्याने आपले किंवा लाईट करता, प्रकाशाकरता किंवा सूर्यप्रकाशाकरता, हवेकरता ते छोटेसे बाहू त्याने आपले काय केलेले आहेत, पसरवलेले आहेत. I could only wait as one who was wandering while time and the rain made a miracle from the green growing pain. तर म्हणतो मी फक्त काळानुसार ते पाहत चाललेलं होतं की पाऊस येतोय, सर्व काही होतोय, आणि हे जे नॅचरल वॉन्डर आहे, नैसर्गिक असं जे आश्चर्य आहे, आय यूज टू सी दॅट द ग्रोईंग पेन. ऑल्दो दॅट ट्री इज हॅव्हिंग द ग्रोईंग पेन. वाढत असताना त्याला अनेक वेदना होत होत्या, बट स्टील इट वॉज शोईंग द मिरॅकल, नॅचरल मिरॅकल. तरीसुद्धा ते झाड एक नैसर्गिक असं त्या ठिकाणी आपण म्हणूया की एक जादू, निसर्गाची जी जादू आहे, किमया म्हणूया आपण त्या ठिकाणी, ती किमया ते झाड त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला दाखवत होतं. आय वेंट अवे नेक्स्ट इयर्स
पुढच्या वर्षी तो निघून गेला आहे दुसरीकडे. त्यांनी सांगितलं वेअर ही वेंट स्पेंट अ सीझन इन काश्मीर. ही वेंट टू काश्मीर अँड टोटल सीझन ही स्पेंट ओव्हर काश्मीर इन काश्मीर. तर त्या ठिकाणी संपूर्ण सीझन तो काश्मीरमध्ये त्या ठिकाणी राहिला आहे. आफ्टर एंड ऑफ द सीझन ही केम बॅक. तो पुन्हा त्या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या गावी त्या ठिकाणी ज्यावेळेस आला केम बॅक थिनर. नाव वेन ही केम बॅक नाव ही इज बिकम क्वाईट थिनर. अतिशय आपण म्हणतो एक आपण म्हणतो बारीक झाला होता तो, थोडासा तब्येत खराब झाली होती असं आपण म्हणूया. अँड बट ही सेज आय एम क्वाईट पुअर रादर रिच रादर पुअर. थोडासा एक आपण म्हणतो गरीब झाल्यासारखा. बट ऑन द कॉन्ट्ररी ही ऑल्सो सेज दॅट बट रिचर बाय अ cherry tree at my door. When he came back, when he saw the grown cherry tree almost 6 feet, जवळजवळ 60 फुटाची ज्यावेळेस ती 6 फुटाची ज्यावेळेस ती चेरीचं झाड पाहिलं, दो ही वॉज बिकम पुअर ॲट काश्मीर बट वेन ही केम अँड सॉ द चेरी ट्री ही फील्स बिकमिंग अ रिचर. परंतु ज्यावेळेस घरी आला ते झाड पाहिलं, झाड पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण खूप श्रीमंत झाल्यासारखं त्याला त्या ठिकाणी वाटलेलं होतं. 6 feet high my own dark cherry and I should scarcely believe it a berry. He could not believe even that the cherry tree has having a fruit. तर नुसतंच ते झाड उगवलेलं नव्हतं, इवन इट इज कॅरिंग द बेरी. तर छोटे छोटे फळं त्या ठिकाणी यायला लागलेले होते. ही कुड नॉट बिलीव्ह दॅट. त्याला विश्वासच बसेना. ही जस्ट प्लांटेड अ सीड. एक छोटंसं रोप त्या ठिकाणी बी टाकलं त्याने. आज त्या बीचं त्यामध्ये नंतर सॅपलिंगमधून आता झाडामध्ये अँड इवन कॅरिंग द फ्रूट नाव. तर आता ते त्या ठिकाणी झाडं त्याला इट इज लॅडन विथ फ्रूट. त्या झाडाला आता त्या ठिकाणी फळं लटकलेले पाहिल्यानंतर ही इज क्वाईट सॅटिस्फाईड. तो खूप समाधानी होतो आहे. ही कुड नॉट बिलीव्ह ही सेज आय स्केअर्सली बिलीव्ह इट अ बेरी. मला विश्वासच बसत नाही की त्याला त्या ठिकाणी फळं आहेत. अँड नॉट ओन्ली द बेरी, दोज बेरीज आर रायपन. पिकलेले आहेत. अँड ज्वेल्ड इन द सन, दे आर क्वाईट ब्रायटन बाय द सनलाईट. सूर्यप्रकाशामध्ये ते अतिशय त्या ठिकाणी चमचम करतायत. जस्ट लाईक अ ज्वेल. जसं एखादा दागिना जसं चमचम करतो ना, तसं त्या ठिकाणी ती फळं त्या ठिकाणी ब्रायटन झालेली आहेत. हंग फ्रॉम अ ब्रँच जस्ट वन. आणि त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी लटकलेले त्यांनी पाहिलेले आहे. अँड नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम्स. आणि तुम्हाला माहिती आहे चेरी ट्री इज हॅव्हिंग द ब्लॉसम. फुलांचा बहर येतो. तर तो जो ब्लॉसम आहे तो पुढच्या वर्षी आलेला आहे. स्मॉल, पिंक, फ्रॅजाईल, क्विक टू फॉल. आता या ठिकाणी ही जी फिगर ऑफ स्पीच आहे ना ती क्लायमॅक्स आहे. क्लायमॅक्स म्हणजे काय असतं, द वर्ड्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर. जी शब्दांची रचना असते ना ती चढत्या क्रमाने असते. वाईल रिसाइडिंग द पोएम यू शुड हॅव द असेंडिंग ऑर्डर. ज्यावेळेस तुम्ही कविता म्हणता त्यावेळेस तुम्ही ती त्या ठिकाणी त्या पद्धतीने म्हणले पाहिजे. आता आपल्याकडे एक कविता होती मराठीमध्ये जर सांगितलं तर, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. यू विल सी द असेंडिंग ऑर्डर. तर तुम्हाला असं पाहायला मिळेल की ती असेंडिंग ऑर्डर आहे चढत्या क्रमाने. तर तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. ही जी फिगर ऑफ स्पीच आहे क्लायमॅक्स आहे पहा. ते कसं आहे म्हणलेलं आहे पहा. नेक्स्ट इयर देअर वेअर ब्लॉसम स्मॉल, पिंक, फ्रेजाईल, क्विक टू फॉल. आता ते गुलाबी, फ्रेजाईल म्हणजे अतिशय डेलिकेट, नाजूक, अँड क्विक टू फॉल, पटकन असे पडतील अशी फुलं त्या ठिकाणी आलेले होते. आता म्हणताना आपल्याला ते त्या असेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणावं लागेल पहा. ब्लॉसम स्मॉल, पिंक, फ्रेजाईल, क्विक टू फॉल अशा पद्धतीने आपल्याला ते असेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणावं लागणार आहे. अँड नेक्स्ट इयर देअर विल ब्लॉसम स्मॉल, पिंक, फ्रेजाईल, क्विक टू फॉल ॲट द नियरेस्ट ब्रेथ द स्लीपेस्ट ब्रीथ. आता ते इतके फ्रेजाईल आहेत पहा. द नियरेस्ट ब्रेथ, केवळ श्वास जरी त्यांच्या जवळ गेलं ना दे कॅन फॉल अपार्ट. ते खाली पडू शकतात. इतके ते काय आहेत, दे आर क्वाईट फ्रेजाईल. इतके डेलिकेट आहेत, फ्रेजाईल आहेत असं ते म्हणतात. अँड इवन द स्लीपेस्ट ब्रीथ, हळूवार अशी झुळूक म्हणतो ना आपण, ती झुळूक जरी आली, आल्हाददायक अशी झुळूक जरी आली, दे कॅन फॉल, तर ते पडू शकतात असं ते म्हणतात. नाऊ
द ट्री इज फुल्ली ग्रोन. आता ते झाड पूर्णपणे वाढलेलं आहे. अंडर दॅट ट्री द पोएट इज लेट डाऊन. आता तो झोपलेला आहे. आणि व्हॉट ही ऑब्झर्व्स, त्याला काय दिसतंय त्या ठिकाणी पहा. आय ले ऑन द ग्रास ॲट ईज. मी आता त्या गवतावरती पहुडलेला आहे. ईज, ॲट ईज, अतिशय आपण म्हणतो आरामदायक पद्धतीने तो त्या ठिकाणी पहुडलेला आहे. अँड वाईल ही लेईंग ही वॉज लुकिंग अप थ्रू द लिव्स. त्या झाडांच्या पानामधून पलीकडे आकाशाकडे तो पाहतो आहे. ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय. तर त्या आकाशाकडे तो त्या ठिकाणी पाहतो आहे. ॲट द फिंचेस ॲज द फ्ल्यू. फिंचेस या ठिकाणी फ्लोक म्हणतो आपण, बर्ड्स फ्लोक. तर त्या पक्ष्यांचा थवा त्या ठिकाणी त्याने आकाशामध्ये पाहिलेला आहे. अँड फ्लिटेड थ्रू अ डॅपल्ड ग्रीन. आणि डॅपल्ड ग्रीन म्हणजे टिपके टिपके दिसत आहेत ना ते झाडांच्या पानांची अशी, तर ते त्या ठिकाणी तो सांगतो आहे. डार्क पॅचेस म्हणतात. डॅपल्ड म्हणजे काय, डार्क पॅचेस जे आहेत, हे जे ग्रीन कलरचे लिव्सचे जे डार्क पॅचेस त्या ठिकाणी दिसत आहेत, तो सांगतो आहे. डॅपल्ड ग्रीन while bees in an ecstasy that means a feeling of great happiness. आणि ते जे बीज आहेत अतिशय आनंदाने ते त्या ठिकाणी जे नेक्टर आहे, तो जो रस आहे, गोड मधुर असा जो रस आहे त्या फुलांचा, तो त्या ठिकाणी त्याचा आस्वाद ते घेत आहेत असं ते म्हणतात. वाईल बीज इन एक्स्टसी ड्रँक अ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम. तो जो प्रत्येक असा जो ब्लॉसम आहे किंवा जो तो बहर आहे, त्या बहरातील त्या फुलांमधला तो रस शोषण करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत असं ते म्हणतात. अँड द सन सँग. हळुवारपणे संध्याकाळ झालेली आहे. सन सँग दॅट मीन्स त्या ठिकाणी सूर्य मावळलेला आहे. स्विफ्टली, अतिशय हळुवारपणे पुढे काय होतं आहे, स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. हळुवारपणे तो मावळला आहे आणि आकाशामध्ये चांदणे त्या ठिकाणी आलेले आहेत. अँड मून मोथ्स अँड सिंगिंग क्रिकेट. कीटक यायला लागलेले आहेत. आणि मून मोथ्स म्हणजे आपण काजवे, त्या झाडावरती काजवे त्याने पाहिलेले आहेत. आणि काही रातकिडे जे असतात, क्रिकेट्स, ते त्या ठिकाणी पाहिले आहेत. येस, अँड व्हॉट इज हिज फिलिंग. अँड आय, येस आय praised night and stars, trees that small the cherry grown by me. तो स्वतःलाच प्रेस करतोय त्या ठिकाणी. येस, आय हॅव डन इट. मी केलं आहे. हे सर्व जे आहे ते त्या ठिकाणी दिसतं आहे. आता या कवितेतून आपल्याला दोन गोष्टी, ज्या मॉरल लेसन वी कॅन लर्न फ्रॉम दिस पोएम इज दॅट इफ यू हॅव अ स्मॉल, दो यू हॅव अ स्मॉल बिगिनिंग, जरी आपण एक छोटीशी सुरुवात केली, यू विल हॅव द ग्रेट एंडिंग. तर तुम्हाला खूप त्याचा शेवटाचा छान महान होऊ शकतो, भव्य दिव्य ग्रँड एंडिंग म्हणून आपण त्या ठिकाणी होऊ शकते. आणि आता तुम्ही पाहिलं की छोटंसं त्या ठिकाणी एक बी लावलं, सीड रोवलं, बट व्हॉट हॅपन, त्याचं झाडामध्ये रूपांतर झालं. इट इज ग्रोन इन ट्री अँड नॉट ओनली ग्रोन इन ट्री, इट इज क्वाईट युजफुल फॉर अदर्स लाईक बर्ड्स अँड इवन फॉर द ह्युमन बीइंग्स, बीज, फॉर द वी कॅन से फॉर द होल नेचर. तर नुसतंच वाढलं नाही तर सगळ्यांसाठी ते उपयोगीसुद्धा ठरलेलं आहे. म्हणजे पहा, एक ओनली अ स्मॉल बिगिनिंग, छोटीशी सुरुवात, बट लेड टू अ ग्रेटर अचिव्हमेंट. एक मोठे महान अशा याच्यामध्ये अचिव्हमेंट, साध्य तुम्हाला त्याच्यातून त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरं, we have to face many difficulties in life, like the cherry tree. Cherry tree in the beginning had faced many difficulties, but arising from those difficulties, it is fully grown up. We have, even in life we have to face many difficulties, but like the cherry tree, we must grown up. वी मस्ट हॅव आवर ओन ग्रोथ. मग आपली स्वतःची वाढ आपण या संपूर्ण अशा अडथळ्यातून पार करून आपल्याला काय करावी आपण, असं ते त्या ठिकाणी आपल्याला वी कॅन गेट दॅट मॉरल मॅसेज. आपल्याला त्याच्यातून हा मॉरल मॅसेज निश्चितपणे या ठिकाणी मिळतो आहे. आय थिंक यू मस्ट अंडरस्टूड द पोएम. मला असं वाटतं की तुम्हाला कविता समजली असेल. जर काही अडचणी असेल तर यू कॅन कॉल मी ऑन माय व्हॉट्सअप नंबर
तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. ओके. आता ह्या कवितेचे जे काही आईस ब्रेकर्स असतील, ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज असतील किंवा त्याच्याशी रिलेटेड जे क्वेश्चन्स अँड आन्सर्स असतील, फिगर ऑफ स्पीच असतील, ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून PDF फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी काय केले जातील, सेंड केले जातील. ओके. जर काही अडचणी असेल तर यू कॅन कॉल मी ऑन माय व्हॉट्सअप नंबर. आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड द पोएम, ऑल्दो इट इज अ सिम्पल आहे ती, बट हॅविंग द व्हेरी गुड मॉरल लेसन. परंतु प्रचंड असं छानसं असं एक मॉरल लेसन आपल्याकरता त्या ठिकाणी निश्चित त्यामध्ये आहे. ओके.